मी सुनंदा ब्युटी अप चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपला ब्युटिशियन कोर्सचा 5वा दिवस आहे। तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत सुंदर लुक हवा असेल तर फेस शेपनुसार असे कोणते ॲब्रोचे अट्रॅक्टिव्ह शेप आहेत हे न्यू बिगिनर्सला माहिती असणं खूप आवश्यक आहे। आता महत्त्वाचं म्हणजे तुमचे ॲब्रोज हे तुमच्या चेहऱ्याला सौंदर्य द्यायचं काम करतात। त्यासाठी ॲब्रोजची खूप मदत होते। असं देखील म्हणता येईल की तुमचे ॲब्रोज हे तुमच्या चेहऱ्याला अट्रॅक्टिव्ह बनवतात। म्हणून ॲब्रोचा शेप देताना जर फेस शेपनुसार दिलात तर चेहऱ्याचा लुक तर छान दिसतोच, पण ॲब्रो देखील नॅचरल दिसतो। म्हणून व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। फ्रेंड्स, आपण लास्ट व्हिडिओमध्ये हे शिकलो की चेहऱ्याचे प्रकार किती आहेत, तसेच ॲब्रो शेपचे प्रकार किती आहेत। जर तुम्ही हे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की बघा, म्हणजे आजचं लेक्चर तुम्हाला पटकन कळण्यासाठी मदत होईल। ॲब्रो शेप फॉर अ हार्ट फेस शेप, हृदयाच्या आकाराच्या चेहऱ्याची ही अनुवटी टोकदार असते। म्हणून ॲब्रो शेप देताना मोस्ट ऑफ द टाइम राऊंड ब्रो शेप द्यावा, त्यामुळे डोळे व चेहरा अट्रॅक्टिव्ह दिसतो। व नेक्स्ट आहे ॲब्रो शेप फॉर अ स्क्वेअर फेस शेप। चेहऱ्याचा आकार जर चौकोनाकृती असेल किंवा चौकोनासारखा असेल तर ॲब्रोचा शेप देताना सॉफ्ट अँगल किंवा सॉफ्ट राऊंड ब्रो शेप द्यावा, त्यामुळे चेहऱ्याची जी टोकदार जॉ लाईन आहे ती सॉफ्ट दिसण्यास मदत होते। ॲब्रो शेप फॉर अ राऊंड फेस शेप, जर आपला चेहरा हा गोल आकाराचा असेल तर ॲब्रोचा शेप देताना हाय आर्च शेप द्यावा, त्यामुळे गोल चेहरा हा थोडा लांब दिसण्यास मदत होते। जर अधिक पॉइंटेड ब्रो तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही सॉफ्ट आर्च शेप देखील ॲब्रोचे ठेवू शकता। हा शेप देखील राऊंड फेसवर छान दिसतो। आता तुम्ही म्हणाल, हाय आर्च किंवा सॉफ्ट आर्च हा राऊंड फेससाठी शेप का? पण ह्या शेपमुळे चेहरा हा जास्त गोल न वाटता फेसचा बॅलन्स टिकून राहतो। आता नेक्स्ट आहे ॲब्रो शेप फॉर अ ओव्हल फेस शेप। जर आपला चेहरा अधिक अंडाकार आकाराचा असेल तर ॲब्रोचा शेप देताना आपल्याला सॉफ्ट अँगल ब्रो शेप द्यायचा आहे। या शेपमुळे चेहरा हा हलकासा गोल आकाराचा दिसतो। जर फेस शेप लॉंग असेल तर ॲब्रोचा शेप देताना स्ट्रेट शेप द्यावा, त्यामुळे चेहरा हा गोल आकाराचा दिसण्यास मदत होते। तसंच जर आपण हाय आर्च शेप दिला तर चेहरा ऑलरेडी लांब आहे आणि शेप चुकल्यामुळे तो अजून लांब दिसेल। म्हणून लॉंग फेससाठी फ्लॅट ॲब्रो शेप ठेवावा। आता लास्ट आहे डायमंड फेस शेप। डायमंड फेस शेपवर ॲब्रोचा शेप देताना ॲब्रोचा जो शेप आहे तो सॉफ्ट आर्च ब्रो शेप असावा किंवा सॉफ्ट राऊंड शेप देखील तुम्ही ठेवू शकता। त्यामुळे काय होतं, जो अरुंद चेहरा आहे त्या चेहऱ्याचे जे गाल आहेत ते बॅलन्स होऊन लुक छान दिसतो। ब्युटिशियन कोर्समध्ये सर्वांना टफ असा वाटणारा पार्ट म्हणजे ॲब्रो शेप, म्हणूनच मी ॲब्रोबद्दल फारच डिटेलमध्ये व्हिडिओ बनवले आहेत आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने। म्हणून तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जे न्यू बिगिनर्स आहेत त्यांना मदत होईल। आणि आशा करते व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडले असतील, तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।